ओम जय गुरुदेव. तुमच्या घरामध्ये खूप छान वातावरण आहे, प्रसन्न वातावरण आहे. अशा वेळेला तुमच्या घरातल्या सगळ्या व्यक्तींपैकी कुणीतरी लहान मूल अचानक आरडाओरडा करायला लागतं किंवा काहीतरी छोटे छोटे गोष्टीवरनं हट्ट करायला लागतात आणि काही कारण नसताना किरकोळ कारणावरनं आरडाओरडा, रडारडी किंवा अशांतता असणे. आणि हे अचानक झालं. खूप छान चाललं होतं, तुम्ही हसत खेळत बसले होते आणि अचानक जर असं झालं आणि वातावरण बिघडलं, आरडाओरडा घरामध्ये चालू झाला, तर याच्यावरनं एवढं नक्की की तुमच्या घरामध्ये काहीतरी वाईट शक्ती आहे. वाईट शक्ती ज्या वेळेला घरामध्ये असते त्यावेळेला हे असं अचानक असे प्रकार होत असतात. कारण वाईट शक्तीला आपण आनंदी असलेलं हे कधीही ते बघू शकत नाही, कारण ते दुःखी असतात. त्यामुळं ते काही आपल्याला सुख लागू देत नाही. असं जर कोणाच्या घरामध्ये होत असेल तर तुम्ही वेळेस सावध व्हायचं आहे आणि घराकडे लक्ष द्यायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला असं जर वाटत असेल की कोणाची तरी सावली आपल्या मागे आहे किंवा कोणीतरी आपल्या मागे आहे, वळून पाहिलं तर कोणी नसतं, असे भास होत असतील, तर अशा वेळेला तुमच्या मागे कोणीतरी वाईट शक्ती पाठवलेली आहे हे नक्की. तर मग असं काही होत असेल तरी लक्ष द्यायचं आहे. अशा वेळेला तुम्ही गोमूत्र आणून ठेवा. गोमूत्र आणून ते गोमूत्र थोडंसं गंगाजल असेल तर गंगाजलमध्ये मिक्स करून ते सगळं सतत घरामध्ये शिंपडत राहायचं आहे त्याच्याने. आणि आंघोळ करताना त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे. गोमूत्र पिलं तरी चालतं, प्यायचंच आहे खरं तर. आणि गोमूत्र थोडंसं प्यायचं आहे, आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि घरामध्ये शिंपडायचं आहे. हे केल्याने तुमच्या जर स्वतः वर कोणावर नकारात्मक शक्ती असेल ती पण निघून जाईल आणि घरावर असेल तर घरावरची पण कमी होईल आणि त्याच्याने खूप फरक पडतो आणि हळूहळू तुमच्या शरीरावर किंवा घरावर जी नकारात्मकता आहे ती सगळी निघून जाते. तर हा उपाय नक्की करून बघा. सुखी व्हा. ओम जय गुरुदेव. आई राजा उदय. उदयम पद्मावती माता की जय.